नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशानुसार आजचे हे भव्य सेवक संमेलन मौजा परसोळीच्या या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यानिमित्त ही भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महान तेगी बाबा जमदेवजी सब उपस्थित आहेत। यांना सुद्धा माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रेम देणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठिकरीकर या सुद्धा उपस्थित आहेत। यांना सुद्धा माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक मंडळाचे संचालक सन्माननीय मनोहरजी देशमुख साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकररावजी वैरागडे साहेब, मंडळाचे संचालक सन्माननीय बालाजी नंदनकर साहेब, मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय जगन्नाथजी सोनकृष्ण साहेब, राऊतमुनी वासुदेवरावजी पडोळे साहेब, या मंचावर विराजमान सर्व आदरणीय मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच उपस्थित समस्त सेवक सेविका आई बहिणी बाळगोपाळ या सर्वांना माझ्या सादर करतो। या गावातील प्रथम नागरिक सरपंच महोदय, त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा परिषदचे सदस्य, जिल्हा परिषदच्या महिला बाल कल्याण सभापती, त्यांचे सर्व सहकारी, या गावातील समस्त ज्येष्ठ नागरिक, मित्रमंडळी, आई बहिणी बाळगोपाळ या सर्वांना माझ्या सादर करतो। आज ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक मंडळाचे मार्गदर्शक सन्माननीय गुणवंतरावजी भोयर साहेब, नरेंद्रजी थोटे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे संचालन करते कवळूजी सोनवणे, यांनाही सुद्धा माझ्या प्रणाम। मार्गदर्शक याआधी खूप झाले आणि मला वाटते प्रत्येकाचे पोट भरलं असेल, पण कधी आपण अनुभवी लोक आहात, शिक्षित आहात, पोट भरते, परंतु पुन्हा इच्छा होते की आता थोडंसं एक जागा आली असती ते 2-4 घास पुन्हा खाल्ले असते, कारण त्या भाजीची चव, त्या स्वयंपाकाची चव नाही का। मन भरत नाही, पोट भरते पण मन तृप्त होत नाही, मन भरत नाही। तसं आज या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी झालं। मला वाटतं असं कोणी नसेल की ज्याला आवडलं नसेल। त्या नृत्यामध्ये मर्म, या मानव धर्माचा स्पर्श संपूर्ण त्या मुलीमध्ये दाटून होतं, त्या गाण्यामध्ये, त्या नृत्यामध्ये होतं। ते जर तुम्ही समजले तर मग त्या केलेल्या मार्गदर्शनाची काही गरज नाही, कारण की धर्म मार्गदर्शक लोक तेच तुम्हाला सांगतात, तेच त्या मुलीला, छोट्याशा मुलीला तुम्हाला समजवलं। तुम्हाला समजलं का नाही समजले मला माहिती। हा धर्म तोच आहे, मर्म, हृदयाला ठेचणारा, हृदयात वास करणारा, आत्म्यामध्ये जाऊन वास करणारा हा मानव धर्म आहे। परंतु कोणाच्या हृदयात गेला किंवा नाही गेला मला माहित नाही। संचालन करता मगाची गुणवंतजी भोयर मार्गदर्शक, त्यांनी मार्गदर्शन केलं। प्रस्तावना खूप होते, बाबांची प्रस्तावना होते कार्यक्रमाच्या सुरूच्या आधी, पण मला असं वाटलं, आणि कोणाची स्तुती करत नाही, कारण का मला जास्त सवय आहे की स्टेजवरून खालतं फेकायची, आणि हे तुम्हाला माहित आहे। पण
त्यांनी जे मार्गदर्शन केलं, मला असं वाटलं की एक छोटासा बाळ, एक लहानसा मुलगा त्या माईकवर बोलून राहिला म्हणजे त्याच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे कपट नाही, काही नाही. स्वच्छ मन, निर्मळ, जसं मातेचे मन निर्मळ आणि स्वच्छ असते, प्रेम, तशा प्रकारच्या त्या भाषेमध्ये त्याच्या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कोणाला आवडलं नाही आवडलं मला माहित नाही, पण खरी प्रस्तावना, शब्द, आम्ही शब्द खूप तोलून बोलतो, म्हणजे शिक्षित आहो ना, म्हणून एक एक शब्द चांगल्या पद्धतीने बोलतो, पण त्याच्यामध्ये कपटी राहते, उणीव राहते. पण त्याच्यामध्ये त्या शब्द, त्यांना कोणते शब्द बोलावं, का बोलावं हे समजत नाही. कारण ग्रामीण क्षेत्र, शेतकरी माणूस, शेतकऱ्यांचा मुलगा नाही का, आणि सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी वेळेवाकड्या शब्दामध्ये सुंदर अशी प्रस्तावना केली. ज्यांच्याकडे हवं झालं त्यांनी केलं. संचालन करणारा दादा, तुम्ही संचालन करत आहे, पण काही गरज नाही यावं की संचालन खूप शिकला सवरला, खूप हुशार पाहिजे तो संचालन करा, अशातला काही नाही. मग का हो, ते पोरं केव्हा शिकवत, नवीन नवीन लोक केव्हा शिकत, जेव्हा आम्ही ठोकत राहू तर मग नवीन नवीन पोरं केव्हा शिकल, केव्हा बोलतील, केव्हा सामोर जातील, नाही का. आमचे बी ते कर्तव्य आहे ना. आणि म्हणून शिकण्याची संधी, बोलण्याची संधी सर्व त्या परमात्मा मंडळामध्ये बाबांनी दिल्या. बाबांनी सर्वांना अधिकार दिला, लहान मोठ्या सर्वांना. आणि कोणी चतुराईनं करण्याचे प्रयत्न करते, पण लाख करे चतुराई या मार्गामध्ये चालणार नाही. आज नाही तर उद्या त्याच्या पांना गोल होते. बाबांनी म्हटलं आहे, या देशाला सत्याकरता जागवायचे आहे, बरोबर आहे, पण त्याच्या आधी आम्हाला जागावं लागेल. आदरणीय मंचाला जागावं लागेल, मला जागावं लागेल, आणि नंतर तुम्ही जागा. बाबांनी म्हटलंय, बोटावर मोजण्यासारखे लोक राहतील, संपूर्ण भारत परमात्मामय होईल, पण बाबाच्या ध्येय धोरणाने चालणारे लोक या बोटावर मोजणारे राहील, आणि बाकीचे कसे राहतील त्याचा विचार करा. सांगतो उदाहरण, पूर येते, खूप धो पाऊस येते, पूर होते, नदी नाले भरून जाते, आणि जेव्हा नदी खूप जोरदार प्रवाहामध्ये वाहते, लाकूड, खोळ, कचरा, घाण वस्तू त्या पाण्यामध्ये पडल्या जातात, आणि ती नदी वेगानं वाहत राहते, आणि कचरा बाजूला सारत जाते. कचरा तसं तुमच्या आमच्यापैकी बाबा आम्हाला बाजूले सारड, जास्त फवारा, जास्त प्रवाहामध्ये वाहू नये. मी खूप मोठा, मी खूप मोठा श्रेष्ठ, मला जे समजते ते आजच्या युगाला, आजच्या लोकाला काही समजत नाही. उदाहरण सांग म्हणून मला, इथं पहा फवारा चालू आहे, फवारा चालू आहे, कला काही प्रमाणात पाणी त्या आतमध्ये पडत आहे, त्या पाण्याचा उपयोग त्या फवारा वर उडण्यासाठी होत आहे, आणि काही त्या प्रवाहाच्या पाणी खाली पडत आहे. पहा त्याचा काय उपयोग, त्याचा काय उपयोग आहे का नाही, पण त्या फवाऱ्यामध्ये जो पाणी आहे त्याचा उपयोग होऊन आला. आता तुमचा उपयोग या परमात्मा समाज, या मंडळाला, या मानव धर्माला कसा होईल याच्यात तुम्हाला आणि मला विचार करायचा. बोलणारे खूप बोलतात, चांगलं बोलतात, नाही का. आणि म्हटलंय, जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही, तिथं जीवनामध्ये नाही जाणार, जीवनात नाही. आणि जे लोक बाबाच्या आयतीमध्ये बाबाचे होऊ शकले नाही, ते तुमचे आमचे कधी होणार नाही साहेब, कधी जीवनात नाही होणार. जीवनामध्ये तुम्ही 50-40 वर्षाचा काळ पाहिला, आम्ही 20-22 वर्षाचा काळ पाहून आलो, प्रत्यक्ष डोळ्यानं पाहून आलो. प्रत्येक अध्यक्षासोबत फिरलो, चोरकुसरीजी सोबत फिरलो, राऊत गुरुजी सोबत फिरलो, सर्व पाहिलं. आणि त्याच्यातून आम्हाला
त्या नदीच्या प्रवाहामधून आम्हाला आमचे जीवन आणि आम्हाला पिण्यासाठी पाणी कुठं स्वच्छ आहे ते त्या प्रवाहातून काढून घ्यायचं. तुम्ही काढता किंवा नाही माहित नाही, परंतु काढावं काढावं. आपण म्हणतो गुरु ओम देना पहचान कर, गुरु करणार ते पहचान केलं, कसं तरी म्हण आहे. कसं आहे गुरुजी, राहुल गुरुजी, काहीतरी म्हण आहे. पाणी पाणी पिना छान के और गुरु करना पहचान के, का नाही असंच आहे का नाही. अरे लोक तर दूध छानते, दूध केव्हा छान लागते, जेव्हा गुणवंता भोयर जेव्हा दूध आणून देते त्याच वेळी छान लागते. गरम केल्यावर नाही छान, नाही गरम केल्यावर छानलं तर मलाई बाहेर होऊन जाते नाही का, मलाई बाहेर होते. म्हणून आम्ही आमच्या घरी येते का नाही, आम्ही काय करतो, पहिले छानून घेतो, पहिले छानून घेतो, नाही तर तो कचरा त्याच्यामध्ये राहते. मग पिलं तर तोही कचरा आमच्या पोटामध्ये जाते, तो कचरा मग डोक्यामध्ये. जसं बाबांनी म्हटलं आहे की सेवक फक्त मुखातूनच कचरा टाकतो, मुखातून नाही का. बाबांनी म्हटलं, मी नाही म्हणत, कॅसेट आहे का. आणि म्हणून ते बाबाचे ध्येय धोरण मी मार्गात आलो तर तुम्हाला सत्यता सांगतो, दारू पित नव्हतो, जुवा खेळत नव्हतो. वर्ष 6 महिन्यामध्ये आता होळी येऊन आली आहे. त्या होळीला फक्त आमचे काय मिलिटरीचे कर्नल राहत होते, आमचे मित्र, त्यांच्या सोबत होळीच्या दिवशी पित होतो. कधी कधी नाही तर कधी कधी नाही, फक्त पीत बसा. अंडे भरपूर अंडे चारून देत होतो, पण पीत नव्हतो. जुवाई खेळत नाही, कधी कधी खेळत होतो. बाबाची कृपा झाली, मार्गामध्ये आलो. कशा करता, माझ्या कुटुंब सुखी व्हावं, माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, माझ्या धंदा कामधंदा चांगला राहावा, योग मिळावा. आणि माझ्या लागोपाठ माझी आई मार्गामध्ये आली. भूतबाधा होती, कुठं कुठं गेलो माझे मला माहित आहे, मला माहित आहे. भीती वाटत होती. अशा ठिकाणी रात्री 12 वाजता गेलो, दर्ग्यामध्ये गेलो, पण समाधान भेटलं नाही. फुकटात समाधान या मार्गामध्ये भेटलं, फुकटात, पैसे लागले नाही का, आणि फुकटात भेटलं. आणि म्हणून आम्हाला आली गरमी आणि मस्ती आली. गरमी आली, गरमी मस्ती आली. काही करतो आम्ही, काही करतो. अरे तुम्ही म्हणता, सर्व म्हणता भगवान आहे, तर बाबा त्या भगवंताजवळ ज्योत लाव, त्या भगवंताजवळ ज्योत लाव, बाबाजवळ ज्योत लाव. माग न्याय. तुम्हाला न्याय मिळत नाही काहून, तुमच्याजवळ भगवान बाबा नाही, माझ्याजवळ भगवान बाबा आहे. काहून, मला न्याय बिलकुल भेटते. आणि त्या तेलाची ज्योत, कापराची ज्योत विजली तरी चालत, पण तुमच्या आत्म्याची ज्योत विजली नाही पाहिजे. आणि काही लोकांची आत्म्याची ज्योत विजली आहे. किती दिवा लाव, किती हवन कर, काही कर, वर्षभर कार्य कर, काही होत नाही. राऊत गुरुजी का सोन दुसऱ्याजवळ जा, किती करंटवाला असेल मार्गदर्शक का नाही, तर तुमच्या फ्यूज उडल्याशिवाय राहत, बिलकुल फ्यूज उडत. त्या अध्यक्षापासून बी कार्य असेल का नाही, तुमच्या फ्यूज उडत बिलकुल. म्हणून तुमचे ध्येय धोरण पाहिजे. आणि ज्याचे ध्येय धोरण मजबूत असेल त्याच्या केसाला बी धक्का लागणार नाही. खूप संकट खूप आली, येणार आहे, प्रत्येकावर येणार आहे. आणि त्या संकटाला मात करण्यासाठी भगवान आहे, बाबा आहे, मातोश्री आहे. फक्त तुम्ही ध्येयवादी पाहिजे, इमानदार पाहिजे, निष्काम कर्म करणारे लोक पाहिजे. किती बी काही असेल, किती ताकद असेल त्याच्यामध्ये, तुमच्या केसाला धक्का लागू शकत नाही. साहेबाचे मार्गदर्शन पाहिजे. माझ्या मार्गदर्शन कुठं व्हावं. अरे एवढे मोठे दिग्गज लोक बसले आहे, बाबासोबत फिरणारे आहे, पण बाबासोबत फिरणारे लोक काही शब्द, काही लोक अहो या मार्गाची धीन मांडली असेल का नाही, तर मार्गाच्या जुन्या मार्गदर्शक लोकांनी, काही जुन्या बोटावर मोजण्यासारख्या मार्गदर्शक लोकांनी, ट्रस्ट, मोवाडी, रामटेक, उमरेठ आणि वाडी कोणी केलं. आम्ही नाही केलं, तुम्ही नाही केलं. तुम्ही दोषी नाही, दोषी ते जुने लोक,
ते सांगते, त्या नवीन लोकांना उचकवते, झगडा करायला लावते, कार्यक्रमात झगडा करायला लावते. सांगा त्या भगवत कार्य वगैरे राक्षसी कार्य वगैरे सांगा. राऊत गुरुजी तुमचे सेवक आहे का? ते सोनकुजरीजी तुमचे सेवक आहे का? सांगा. राऊत गुरुजीचे सेवक किती हातवर करावे? राऊत गुरुजीचे सेवक अजून मागे बसले आहे. सोनकुसरेजीचे किती सेवक आहे? सोनकुसरेजीचे ना, अरे का हो, एक एक तास, सवा तास ते सोनकुसरेजी गळा फाडू फाडू तुम्हाला शिक्षण देऊन राहिले, तुम्हाला शिकवून राहिले, मार्गदर्शन करून राहिले. आणि त्याचे सेवक ना, किती दुःखाची गोष्ट आहे, किती दुःखाची गोष्ट आहे. कोणाचे सेवक आहे तुम्ही? कोणाचे सेवक हो जे हात उचलले? कोणाचे? राऊत गुरुजीचे. अरे गेला गेला जन्म वाया, गुरुजी म्हणून राहिले. गेला गेला जन्म वाया, एवढं शिकवलं. अरे मातेच्या पोटातून त्या 9 महिने 9 दिवसाच्या नंतर आम्ही निघालो, त्या मातेने आम्हाला एवढं शिकवलं, तरी आम्ही मातेच्या मान करू शकलो नाही. गेलं गेलं जीवन वाया गेलं. आम्ही कोणाचे सेवक नाही. आम्ही सेवक भगवंताचे आहो, बाबाचे आहो, मंडळाचे सेवक आहो, अध्यक्षाचे नाही, कोणत्या मार्गदर्शकाचे नाही. नाहीतर ज्या मार्गदर्शकाचे सेवक असेल त्या मार्गदर्शकाने इथं समोर उभं आहे, हे माझे सेवक आहे. सांगा. सांगणार नाही, सांग बिलकुल सांगणार नाही, समोर येणार नाही. पण मागे जाऊन काळ्या करणारे बी लोक इथं नाही येत. माझे सेवक आहे म्हणजे माझे मार्गदर्शक माया बाप तुझ्या आपल्या घरी घेऊन जा. रोज त्याच्या पाया लाग, रोज त्याच्या पाय धू, पाणी पे. त्या मार्गदर्शकाला बाप बनवून सांगा. कसे कसे विचार आहे, कसे विचार आहे, कसे लोक आहो, कसा मानव धर्म आहे. आणि माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं. आम्ही कसं वागतो आहे, आम्ही कसं वागतो आहे. त्या मार्गदर्शकाला जर भगवान बाबा जर बनवलं तर माझ्या मानतेची बाबा जिंदगीला कोण विचारल, कोण विचारल? अरे बाबा, आणि ज्या माणसाच्या जीवन जो जिवंत आहे त्याच्यात वाढदिवस केला जातो, त्याच्यात केक कापला जात नाही, मेल्यावर नाही कापला जात. ते पहिले होत होतं अनेकामध्ये नाही का. आज तर काही काही लोक बाबाच्या नावाचे केक कापून राहिले. हे भगवान काय हो, कुठं अंधश्रद्धा? काय शिकलो आम्ही, काय शिकवणार आम्ही? आणि मग आजच्या ह्या अध्यक्ष आम्हाला काय शिकवत? मी तुम्हाला शिकवायला आलो का? तुम्हाला शिकवायला आलो? अरे बाबांनी म्हटलं आहे, मी एवढं म्हणून सेवकांना शिकवलं, पण आज मला वाटते 40 वर्ष झाले, 40 वर्षामध्ये या सेवकाला काही शिकवू शकलो नाही. बाबाचे शब्द आहे, माझे नाही. बाबाचे शब्द आहे, माझे नाही. बाबा शिकवू शकले नाही तर सोनकुसरीजी काही शिकवू शकते तुम्हाला? त्या मंडळाचे अध्यक्ष काही शिकवू शकते? राऊत गुरुजी शिकवू शकते का? नाही शिकवू शकते. बाबा जर शिकले असते, जर ध्येय धोरणानं निष्काम भावनाने जर कार्य केले असते तर त्याचे कर्म त्याच्यासोबत त्याला करू द्या. तुमचे तुम्ही करा, तुमचं तुम्ही करा, आमचं आम्हाला करू द्या, त्याचे त्याला करू द्या. अरे आज तेरी बारी आहे, तू कर ले, कल तू मैं म्हणजे मी नाही. भगवान मी नाही करून दे म्हणते, आणि मग देते सट्ट्या, मग चांगला बघता येते मग. आणि मग सब खुदा ना ख्वा भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, और लेके जाता है तो घर फोड़ के लेके जाता है. छप्पर फाड़ के देता है और घर फोड़ के लेके जाता है. कोणी मग येत नाही, कोणी वाचवायला येत नाही आम्हाला. गेलं गेलं जीवन वाया नाही का. तसे आमची तशी काया होऊ देऊ नका, तशी काया होऊ देऊ नका. आणि आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही कटिबद्ध आहोत. नाही तर बाप तिकडे आणि पोरगा इकडे. सांगते का मी सांगू? नाही बाबा म्हणे मी दारू प्यालो. ठीक आहे, आणि लक्ष द्या शब्दाकडे. ठीक आहे बाबा, बाबा मी दारू प्यालो म्हणे. ठीक आहे म्हणे. तुझा कार्यकर्ता कोण आहे म्हणे?
तू मला सांगितलं नसतं तर चाललं असतं म्हणे त्या कार्यकर्ता तुझ्या गुरुवर म्हणे. का हो साहेब, खोटी गोष्ट आहे का? तुझ्या कार्यकर्ता तुझ्या गुरु आहे म्हणे, त्यांना सांग म्हणे. म्हणजे बाबांनी म्हटलं की तू आपल्या कार्यकर्त्याला सांग, माझ्याकडे सांगू नको. नाही किती मान दिला हो बाबांनी त्या गुरुला. एक देवळा दर्शक कसा पाहिजे, निस्वार्थ पाहिजे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही पाहिजे. आणि जो स्वार्थी असेल, स्वतःचा स्वार्थ साध्य करत असेल, तो कार्यकर्ता बाबाचा मार्गदर्शक किंवा सेवक होऊ शकत नाही. स्वार्थ तर फक्त त्या बाबाच्या परिवाराचे लोक इथून बसले असते आणि ह्याच खेळ बसलो. खोटा नाही बिलकुल. आज तुम्ही इथे बसले नसता, मी बसलो असतो. स्पष्टीकरण करून सांगतो तुम्हाला. पहिले बाबांनी निवासस्थानी मग सांगितलं सोडतो साहेब, बाबाच्या निवासस्थानी चिठ्ठी भेटत होती आणि मग तो भवनामध्ये येत होता आणि फोटो घेऊन जात होता. आणि आज आमच्या गोविंदराव सोनवण्याच्या घरच्या त्या सेवकाच्या तुम्ही का समजा, म्हणजे बाबाच्या निवासस्थानाचं महत्व आमच्या आदरणीय मार्गदर्शक मंडळीचं घर झालं. बरोबर आहे. किती मान दिला समोर चालले. तुम्हाला सांगणं एवढं आहे आणि मी रोज बोलतो साहेब, रोज दररोज कार्यक्रम आहे, दररोज कार्यक्रम आहे. आता कार्यक्रम आहे, उद्या सकाळी पुन्हा 7 वाजता आणि 8 वाजता पुन्हा निघायचं, पुन्हा दौरा आहे, पुन्हा 4-4:30 वाजता पुन्हा बोलायचं आणि पुन्हा निघायचं, पुन्हा नंतर पुन्हा कार्यक्रम. तर आजच्या हा सेवक संमेलन यशस्वीरित्या पार पडला असं गृहीत धरा. बिलकुल बिलकुल. आणि साहेब जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आम्हाला वाटतं साहेब, तुम्हाला सांगू का, एक उदाहरण माझ्या स्वतःची उदाहरण देऊन सांगू शकतो साहेब. ज्या वेळेस रामटेक संघ निर्माण होऊन गेला, माझे संबंध आज बी आहे, पण जेव्हा भवनामध्ये माझ्या लक्षात आलं की भवन हा भगवंताचं घर आहे. सेवक संमेलनामध्ये तमाशे करतात, झगडे करायला लावतात, असे लोक आहेत. आम्ही धर्म कुठं नेणार आहोत, कुठं करणार आहोत, परिणाम होणार आहे साहेब. मी कुठं बोलून तर मी भरणार आहोत ना, मी भरणार आहोत, काही प्रश्नच नाही आहे. तुम्ही बी सुटणार नाही आहे, कोणी सुटणार नाही आहे. पण तुमच्या ज्योतमुळे, तुमच्या आव्हानामुळे माझ्या केसाला धक्का लागू शकत नाही, अजिबात लागणार नाही, तुम्हालाही लागणार नाही. आणि म्हणून त्या मार्गदर्शक मंडळींनी बाबासारखं वागावं. पण फालतूच्या भानगडीमध्ये मार्गदर्शक लोकांनी भाग घेऊ नये. कारण मार्गदर्शक हा गुरु कोणी म्हटलं, बाबांनी म्हटलं आहे, म्हणून त्या गुरुसारखं वागावं. नाही तर पाला आहे जुने मार्गदर्शक लोक, जुने लोक सेवकाची कर्मयोग जमा करा, कर्मयोग. ज्याला कर्मभोग जमा करायचे असेल तर करू द्या. मगाशी पाहिलं किती लोकांना सांगतो मी, मार्गदर्शक लोक हे बिचारे इथं बोलतात, संचालन करणारे आदरणीय मार्गदर्शक मंडळी जिथे कुठं असतील कृपया आपण सर्वांनी मंचकावर येऊन बसण्याची कृपा करावी. मार्गदर्शक लोक तिकडे बसले आहे, ते कोणी उठत नाही. त्याचे नाव घेतलं का नाही, गोविंदराव सोनवणे बहुत पटकन उठून येते. म्हणजे आम्ही मानाचे विसरू नका. आणि जे बाबांचे जे ध्येय धोरण आहेत, त्या बाबांच्या ध्येय धोरणानं आपण सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून त्या बाबांच्या या ध्येय धोरणाच्या सहारे, बाबांच्या ध्येय धोरणाच्या आश्रयानं आपण सर्वांनी ते कार्य करावं. शिक्षित लोक, खूप शिक्षित लोक, शिकणारे लोक आहेत, बसू द्या दिले तर खूप लोक आहेत, शिकणारे लोक आहेत, आम्हाला शिकवणारे लोक आहेत. आणि म्हणून त्या मार्गदर्शक लोकांनी, आमच्या संचालक मंडळाच्या लोकांनी ज्या डोळ्यामध्ये टीस जर गेली असेल तर कुछ करू नका, दवाखान्यामध्ये जाऊन ऑपरेशन करावं लागेल. आणि म्हणून या ऑपरेशनाची कृत्य होऊ देऊ नका. बाबांच्या ध्येय धोरणानं आणि तत्व शब्द नियमाला आपण सर्वांनी चालायचा
परिपूर्ण प्रयत्न करावा. नाही तर उदाहरण खूप आहे साहेब. उदाहरण मी ना बोललेले सुरेशभाऊ अटवार बोललेले, भवनामध्ये बोललेले, चांगल्या चांगल्या लोकांनी पाहिलं, किती किती चांगले चांगले नियमानं वागले, आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला. आज लोक कळे घालते. जुना मार्गदर्शक बाबाचे आहे तिचे लोक त्यांचे पोरं कळे घालते, मोठ मोठे स्टेजचे कळे घालते. आम्ही पाहिला, बोललो भी अरे किसी का खाना नहीं तो डरना क्यों, किसी का खाना नहीं तो डरना क्यों. आणि बाबाच्या त्या ध्येय जोडणार नाही तर उदाहरण इथं खूप आहे, खूप उदाहरणं आहे साहेब. आणि जास्त उदाहरणं देणार नाही कारण माझी बी वेळ आता संपत येत आहे. आणि आमच्या गुणवंत दादा भोयर, येथील कार्यकर्ता सेवक, तुमच्या ह्या गावामध्ये अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी मार्गदर्शन झालं, अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मार्गदर्शन झालं आहे. आणि त्या मार्गदर्शनाचा जर तुम्ही लोकांनी आस्वाद घेतला असेल, तुम्ही जर ध्येयवादी असाल तर तुमच्या जीवनामध्ये कुठंही असं नाही तसं नाही, हे नाही न ते नाही, असं कधी होणार नाही, अजिबात होणार नाही, नाही का. नाही तर पाहिला आमसभा पाहिली, 25 तारीख कार्यकर्ता मार्गदर्शकाची मीटिंग पाहिली, किती प्रकरण घडवले हो लोकांनी, किती प्रकरण घडवले नाही का. आम्ही मार्गामध्ये याच्यासाठी चालू, याचे खिचा त्याचे खिचा, त्याला खिचा त्याला ओळा, नाही का. आणि आज आनंदाची गोष्ट सांगतो आहे, आज आनंदाची गोष्ट सांगतो आहे की ज्या मंडळावर केस होती, ती केस मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी एकट्याने घेतली होती. हे तुम्हाला माहिती आहे, लोकांनी सांगितलं का नाही, खूप गोटे मारले. आणि ती केस वापस घेतल्याच्या नंतर कसे कसे प्रकरण झाले हे तुम्हाला माहित आहे, मलाही माहित आहे चांगलं. परंतु तो भगवान आहे, तो बाबा आहे, सत्याचा वाली आहे, कर्म करता आहे आम्ही, निकर्म करता चुकीचे पात्र नाही का. पण तो निकर्मा निर्दोष आहे. त्या एनआयटीची 30 वर्षाची लीजची रजिस्ट्री परवाच्या दिवशी झाली, परवाच्या दिवशी झाली. आता मी तो भवन आपल्या नावाने करून घेतो, भवन मी आपल्या नावाने करून घेतो नाही का. म्हणजे खायचे असलं, कोंबडे बकरे खायचे असले, लिंका सोडा, जिरा मसाला सोडा प्यायचं असलं तर तुम्ही प्यायचं नाही का. आणि गोटे खायचे असेल तर मदन करलेच मला, दुसरं नाही का. आज ते 30 वर्षाची आदरणीय मार्गदर्शक मंडळी तुमच्या सहकार्यानं, भगवंताच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादानं ते 30 वर्षाची लीज पूर्ण झाली. परवाच्या दिवशी त्याची रजिस्ट्री झाली. तुमचं भवन मोकळं झालं, तुमच्या भवनाला कोणी हात लावणार नाही, आमच्या भवनाला कोणी हात लावणार नाही, संपलं. आता काय राहिलं, आता काय राहिलं. तरी म्हणते सत्य को जानो सत्य को पैशानो, त्याच्या कपाळावरच लिहिलं आहे सत्य, माझ्या कपाळावर लिहिलं आहे सत्य. आणि सत्य म्हणजे भगवान आहे, मर्यादा म्हणजे बाबा आहे, वंजारी दादा, आणि प्रेम म्हणजे आमच्या मातोश्री आहे नाही का. प्रेम म्हणजे आमच्या मातोश्री आहे. सत्य सत्य मार बोलते, मार बोलते, हे सत्य ते सत्य, हे काय ले बोलते, काय ले बोलते. लावलं बाबा जवळ जोर लाव, समजून जाते ना काय सत्य ना काय असत्य नाही का. म्हणून बोललो नका, कर्म करा, कर्म बस. 2 दिशा आहे, कर्म योग, कर्म भोग. कोणाला कर्म भोग जमा करू द्या आणि तुम्ही चला बिलकुल कर्मयोगाच्या दिशेने. आता एक दिली आहे गुणवंता भोयरनं येण्याच्या रस्ता. आता काही लोक उलट सिधं जातात, ते तिकडून असं येतं, त्याला कोण दोषी, आम्ही दोषी. एखादा खाटारूप लागल्या गड्ड्यात पाय पडला तर गुणवंता भोयर दोषी राहील का नाही. तो रस्ता ते दिलाय, काय रस्ता दिला, जे बाबानं रस्ता दिलाय, जो मार्ग सुचविलाय, तत्व शब्द नियम, त्या चाकुरीच्या बाहेर जाऊ नका. जो कोणी जात असेल त्याला समजावा, नाही समजला तो तेरा भी भला.
और न सुने उसका भी भला बुरा नहीं है क्या नहीं। गाड़ीच्या मागं लिहिले राहते, गाडीच्या मागं लिहिले राहते बुरी नजर वाले तेरा मुख आला। आणि परमात्मा वाले का म्हणते माहिती आहे? बुरी नजर वाले म्हणजे मी म्हणतो बुरी नजर वाले हो तेरा भला, हो तेरा भला आहे का नाही। त्यामुळे आपण वाईट नाही करू शकत, आम्ही वाईट करू शकत नाही, आमचा अधिकार अजिबात नाही। तुम्हाला चांगलं करण्याचे अधिकार नाही तर कोणाचे वाईट करण्याचे बी अधिकार नाही, बिलकुल अधिकार नाही। आणि म्हणून त्या बाबाच्या ध्येय धोरणानं वागावं। आणि आता राहिला मुलीचं, महिला मंडळ तुम्ही खूप बोलता, मी तुम्हाला बोलायला मनाई करत नाही, बिलकुल बोला, फिंगर खा, काही खा, चिवडा खा, लाडू खा, आणि शेवटी जर वाटलं तर मला द्यायच्या वेळेस देऊन द्यायला तुम्ही खाऊन। पण काम इकडे ठेवा। भ्रूण हत्या या जगामध्ये भ्रूण हत्या होत आहे, या जगात भ्रूण हत्या होत आहे, महिलांवर अत्याचार होत आहे। अरे लोक म्हणते बाबाच्या हयातीमध्ये पेपर वाचत होतो, आज मी पेपर वाचला, मी रोजच वाचतो। माझ्या सकाळी तोच काम आहे, सेवकांना कार्य देणं, मोबाईलवर लोकांशी बोलणं, पेपर वाचणं, आणि वेळ प्रसंग आला तर टीव्ही UCN चालू करणं, आज तक चालू करणं, एवढंच काम। हो, एका पाल्याला, एका वडिलाला HIV एड्स होता, त्या नराधमानं आपल्या 15 वर्षाच्या मुलीसोबत कर्मकांड केला, दुसरी मुलगी 13 वर्षाची तिच्याही सोबत कर्मकांड केला। आजच्या पेपर वाचता कसे कसे नरभक्षी लोक या जगामध्ये आहेत। भ्रूण हत्या होत्या महिलांच्या गर्भामध्ये, आमच्या पोरीच्या गर्भामध्ये, त्या छोट्याशा छकुलीचे जिनं हे जग पाहिलं नाही, तिनं संसार पाहिला नाही, ज्याने हे गाव पाहिलं नाही, तिची हत्या त्या गर्भामध्ये, त्या पोटामध्ये होत आहे। होऊ देऊ नका, हिच्या हातात पाळण्याची जोडी ती या जगाला उद्धारी। ज्या मातेच्या पोटातून आम्ही जन्म घेतला त्याच मातेला आज आम्ही तिची आत्महत्या करत आहोत, होऊ देऊ नका। महिलांवर अत्याचार होणारा करणारा व्यक्ती या समाजामध्ये बी असेल आहे, तो समोर येणार आहे, आणि कोणाच्या माध्यमातून येणार आहे काय? रविदादा खापरे येणार आहे। अशा लोकांना आपल्या समोर बटकू देऊ नका। अहो, मुलांनी मातेची पर्वा केली नाही असे कलंकित लोक या जन्माला, या देशामध्ये जन्माला आले। पण महानतेगी बाबा जुमदेजीनं एवढं सुंदर शिकवलं, आमच्या मार्गदर्शक लोकांनी आम्हाला शिकवलं, कमीत कमी तेवढं तरी घेऊन पण काहीतरी अवगुणी लोक राहतात। भ्रूण हत्या होऊ देऊ नका, त्या मातेचे रक्षण करा, त्या महिलांचं रक्षण करा। स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये, पतिदेवाने ते स्त्रियांनी मुलांना मारा, सुरेश म्हणते आठवा। असं आहे का? असं आहे? अरे जे नियम त्या महिलांसाठी, ते आमच्या मातेसाठी आहे, ते तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे। मी अध्यक्ष जरी असलो ते नियम माझ्यासाठी बी आहे। महिलांना तुम्हाला शिवीगाळ करता येत नाही, मारता येत नाही, तिच्या बी आदर सन्मान करणं हे आमच्या आद्य कर्तव्य आहे। या गावची सरपंच आमची महिला आहे, आमची मुलगी आहे, आमची बहीण आहे, तिचा आदर सत्कार करणं, तिचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। या देशाची प्रधानमंत्री झाली, राष्ट्रपती झाली का हो? आमच्या ह्या मुली, आमच्या ह्या नातंड नातनी काय देशाची राष्ट्रपती नाही होऊ शकत? आमदार खासदार होऊ शकत नाही का? परमात्माची सेविका बिलकुल होऊ शकते, आणि होणार आहे, पुढे होणार आहे। फक्त ते देव अधिकारी, फक्त ते, नाही तर आमचे आमदार बी झाले, पदाधिकारी झाले, परमात्मा समाजासाठी काही काम केलं नाही, फक्त राजनीतीच करत राहिले, काही केलं नाही। एक बाबाची फोटो कधी जिल्हा परिषद मध्ये लावली नाही, मोठ्यानं गोष्टी करतात, मोठ्यानं गोष्टी करतात नाही का? आणि म्हणून कोणाला म्हटलं तर काही लोकांना, आमच्यात काही सेवकाला झोमून जाते, अरे नावच नाही केलं ना का? कोणत्या विधान भवनामध्ये, लोकसभेमध्ये त्यांनी प्रश्न उचलला परमात्माच्या की 10-15 लाख लोकांची दारू सुटली, तर या परमात्माच्या समाजाला, या मंडळाला, बाबाला व्यसनमुक्ती पुरस्कार देण्यात यावा, कोणी प्रश्न उचलला सांगा बरं? म्हणलं दे, कापी दे आम्हाला, उल्लू नको बनवू, आम्ही उल्लू नाही आहोत,
आम्ही उल्लू नाही आहोत, आम्ही लीडर नाही आहोत, आम्ही लीडर आहोत. काही लोक लीडर बनण्याचा प्रयत्न करत आहे ना का, आणि म्हणून भ्रूण हत्या होऊ देऊ नका, महिलावर अत्याचार होऊ देऊ नका. त्या मुलींना चांगलं शिक्षित करा, मुलांना शिक्षित करा, त्यांना संगणक कम्प्युटर शिकवा. जी मुलगी जो मुलगा संगणक कम्प्युटर शिकेल या देशामध्ये सर्वात श्रीमंत होणार आहे. गोष्ट लक्षात ठेवा. पैसा कोणाच्या कामात येणार नाही, रमेश बोंद्रेच्या कामात येणार नाही, पण ते मुलगी चांगली शिकली असेल, मुलगा शिकला असेल तर तो या देशामध्ये सर्वात श्रीमंत राहणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर म्हणून पोरीला काय, आज लग्न झालं उद्या पोळ्याच करायच्या आहे नाही का, पोळ्या शिकायच्या नाही. तिला शिकवा, चांगलं शिकवा. कोणी मुलगा कोणी कोणाचं होत नाही. आणि जेवढं आमच्या आई वडिलांचे कर्तव्य आहे त्या मुलांना शिकवण्याचं तेवढं कर्तव्य तुम्ही आपलं पार पाडा. आणि त्या महिलांचा आदर करणं शिका. आपल्या आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. जे आई वडिलांची सेवा करत नसेल तो या परमात्म्याचा सेवक, आणि ती सेविका सासू सासरी सेवा करत नसेल तर ती सून या परमात्म्याची सेविका, या परमात्म्याचे सेवक होऊ शकत. कारण बाबांनी सांगितलं मानवधर्म, मानवधर्म, माणसाने माणसासारखं वागावं. ज्या म्हाताऱ्यानं, ज्या वडिलानं, ज्या आईनं आम्हाला जन्माला घातलं, आम्ही त्याचे होऊ शकलो नाही तर का हो? तुम्ही आमचे व्हाल का? राऊत गुरुजीचे व्हाल, सोनपुत्रीजीचे व्हाल, मदनकरचे व्हाल, बालाजी नंदनकरचे व्हाल, कोणाचेच नाही होऊ शकत. जो आपल्या मायबापाचा झाला नाही तो कोणाचा होऊ शकणार नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा, एवढंच, दुसरं काहीही नाही. बाकी त्याच्या पलीकडे मानव सेवा ही ईश्वर सेवा. जो गरीब सेवक, जी मुलगी ज्याचे आई वडील खरोखर गरीब आहे, या मार्गामध्ये कोणी गरीब नाही आहे, परंतु एखाद्या मुलीचे लग्न करायचे असेल, पैसा नसेल तर सेवकाने 50-100 रुपये जमा करून त्या मुलीचे लग्न लावून द्यावं. ही मानव सेवा आहे. ही मानव सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे. नाही तर आम्ही करतो. देणं तर काहीच नाही, देणं तर काहीच नाही. 100 रुपये देणार नाही सुरजभाऊ अटवा, भगवानजी अटवा, 100 रुपये देणार नाही, पण गोष्टी मोठ्या करतील. याला हे धंदे आहे का? त्या पोराचे लग्नच करायचे आहे का? असंच करायचं आहे का? अरे आम्ही द्यायचं तर दे बापा, नाही तर नको देऊ. द्यायचं तर दे, नाही तर नको देऊ. त्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे त्या घरी गेलो तर म्हणे, बावनकुळे साहेब त्या मुलीचं लग्न करायचं. तर म्हणे ठीक आहे, अर्धे पैसे तुम्ही खर्च करा, अर्धे पैसे मी देतो म्हणे. सांगा बरं, हाच तर मानव धर्म आहे. आम्ही हेच तर नाही शिकलो, हेच तर नाही समजलो. आम्ही हे शिकलो नाही आणि हे आम्ही समजलो नाही. आणि जर आज आम्ही समजलो नाही तर या मानव धर्मामध्ये राहण्याचा आमच्या कोणाचा अधिकार नाही. आणि म्हणून बाबांच्या वेदोन्मानं वागावं, तत्वशब्द नियमानं वागावं. आदरणीय मार्गदर्शक मंडळी, शेवटचा मुद्दा, आदरणीय मार्गदर्शक मंडळी.